ऍक्च्युली आम्हाला असं वेगवेगळं का बसवलंय? तुमच्यात काही रिच्युअल्स आहेत का असं? मंजिरा काय असतं ते? प्रथा तुमच्यात काही प्रथा आहेत का असं वेगवेगळं बसवायच्या? अरे नाही रे बाबा, तसं काय नाही. ते काय ना, आम्हाला तुझ्याशी थोडस बोलायचं होतं म्हणून इकडे घेऊन आलोय बाजूला बसायला. कसं आहे ना, तिकडे बायकांसमोर नाही बोलू शकत ना काही, म्हणून इकडे आलाय. काय बोलायचंय असं? सांगा की. काय सांगू? अहो तेच ते, तुमच्याबद्दल सांगा की थोडस. माझ्याबद्दल काय आता मी माझा बिझनेस आहे. आमचं लग्न झालंय, ठरलंय. अहो ते कसं ठरलं, कधी ठरलं, जरा इसकटून जरा नीट सांगा की. कसं काय आवडलं का तू तुला? आणि असं काय बघितलंस तर सांग की आम्हाला बी. नाही असं काही नाहीये बाई. असं काय नाहीये? मग लगीन कशापायी करतेस? म्हणजे मला म्हणायचं होतं की तसा तो प्रेमळ आहे. काय ताई तू पण आम्हासनी बी सांगी काहीतरी. आता याच्यात काय नीट सांगायचंय? म्हणजे आता मला शिवाचा स्वभाव खूप आवडतो. ती लोकांना खूप मदत करते. ती सगळ्यांना घेऊन पुढे चालते. म्हणजे तुमचं प्रेम प्रकरण आहे वय? म्हणजे तुमचं पहिल्यापासून आधी ओळख आहे वय? हा म्हणजे आम्ही मित्र आहोत. आहोत? हा म्हणजे होतो. होतो. म्हणजे आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हापासूनच मला वाटत होतं की आमच्यात काहीतरी असं वेगळं आहे. माहित नाही काय, पण ना तू खूप हुशार आहे. हा आजोबा, तुम्ही हे काय करताय? भविष्य सांगतोय. हो. मी तुझ्या बायकोचं भविष्य सांगतो. ओके. हे घे पूजेचं पान. अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल? हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल. आणि हे पान आमच्या देवी आईच्या पूजेतलं आहे. बरं, करते मी. गुरुजी, काय झालं व? पत्रिकेत काही अडचण आहे का? म्हणजे काही करायचं असेल तर तसं सांगा, तुम्ही करून घेऊ आपण. हो, तुम्ही तुमच्या लहान मुलीच्या पत्रिकेबद्दल सांगताय. हो हे, पण ह्या पत्रिकेत तर तसं मुळीच नाही. म्हणजे हो, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ही पत्रिका मुळीच जुळत नाही. नाही गुरुजी, तुम्ही काय म्हणताय कळलं नाही आम्हाला. म्हणजे काय त्याच्यात नेमकं ते सांगा की. म्हणजे तुम्ही सांगितलेलं वर्णन आणि ही पत्रिका मुळीच जुळत नाही. काय? काहीतरी गडबड आहे. वंदे, नक्की शिवाचीच पत्रिका दिलीस ना तू? हो आजी, हो याच्यावर नाव लिहिलंय शिवा कैलास पाटील. गुरुजी, तुम्ही काय म्हणताय ना ते कळन असं झालंय बघा. जरा इसकटून सांगितलं ना तर कळल मला.
हो आजी, तुम्ही सांगताय तुमच्या धाकट्या मुलीला इतर मुलींसारखं राहायला आवडत नाही, पण पत्रिका सांगते तिला शृंगाराची आवड आहे, श्रीमंतीची भूक आहे. गुरुजी, अहो हे समज कसं काही शक्य आहे? नाही नाही, माझ्या शिवाला यातली कसली बी आवड नाही. नाही, असं कसं शक्य हो? म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आमची शिवानी अजिबात वागत नाही हो. गुरुजी, आणखीन काय काय आहे ते सांगा की जरा, म्हणजे काय आहे ते नक्की कळेल की आम्हासने. हा सांगा. तुमच्या धाकट्या मुलीचं लग्न होणार आहे, पण हा. हिच्या लग्नानंतर हिच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.